केंद्र सरकारकडून कांद्याला किमान 15.80 रुपयांचा हमीभाव खरेदी दर जाहीर करून आजपासून खरेदी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले असले तरी नाशिक जिल्ह्यामधील चित्र मात्र वेगळंच पाहायला मिळतंय। नाफेडच्या खरेदी केंद्राकडे कांदा उत्पादकांनी पाठ फिरवली असून जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या 19 केंद्रांवरती शुकशुकाट दिसून येतोय। कारण बाजारपेठेमध्ये मिळणारा तुलनेनं चांगला दर आणि नाफेडच्या खरेदीमधील जाचक अटी नियम यामुळे शेतकरी या प्रक्रियेपासून दूर राहत असल्याचे चित्र आहे। लासलगाव येथून आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी या संदर्भातला आढावा घेतलाय। कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता 1580 प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचे निर्देश जे ते देण्यात आले आहे आणि नाफेडच्या माध्यमातून हा कांदा खरेदी केला जाणार आहे। नाशिक जिल्ह्यात जवळपास 19 खरेदी केंद्रावर हा कांदा खरेदी केला जाणार आहे। मी आता नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव येथे असलेल्या नाफेडच्या एका खरेदी केंद्रावर उभा आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्राकडे अक्षरशः पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय। अद्यापपर्यंत 1 क्विंटल ही कांदा जो आहे तो या ठिकाणी खरेदी करण्यात आलेला आहे। त्याला कारण असं मानलं जातं की नाशिक जिल्ह्यामध्ये जो मोठी बाजारपेठ समजली जाते लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला जो आहे तो प्रति क्विंटल 1800 रुपये जो दर जो आहे तो मिळतोय आणि अशाच पद्धतीचा दर जो आहे तो जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये मिळत असल्यामुळे या ठिकाणी नाफेडच्या वतीने जो दिला जाणारा दर जो आहे तो कमी प्रमाणात दर असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येतं आणि नाफेडनी ज्या अटी घालून दिले, जे किचकट नियम घालून दिले त्यामुळे देखील कांदा उत्पादक शेतकरी जे ते या नाफेडकडे कांदा विक्री करण्यासाठी दुर्लक्ष करताना दिसत आहे। एकंदरीत या संपूर्ण केंद्राकडे पाठ फिरवताना दिसत आहे। दुसरीकडे मात्र नाफेड दिलासा देईल अशा आशेने ही केंद्र सुरू केले जात आहे। मात्र या सर्व याच्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाफेडचा दर जो तो या ठिकाणी परवडताना दिसत नाही। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या तरी या संपूर्ण खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली पाहायला मिळते। निलेश वाघ, NDTV मराठी, लासलगाव, नाशिक।